बादामीची बनशंकरी शाकंभरी देवी. शक्ती, करुणा आणि पोषणाची आदिशक्ती. कर्नाटकातील प्राचीन आणि ऐतिहासिक बादामी परिसरात तिलकारण्य नावाचे घनदाट पवित्र वन होते. याच वनात आदिशक्तीचे एक अत्यंत करुणामय आणि शक्तिशाली रूप प्रकट झाले. ती म्हणजे बनशंकरी शाकंभरी देवी. या तिलकारण्यात दुर्गमासूर नावाचा क्रूर अहंकारी राक्षस राहत होता. त्याच्या अत्याचारामुळे ऋषीमुनी, साधुसंत आणि सामान्य जनता भयभीत झाली होती. यज्ञ थांबले, धर्मकर्म नष्ट झाले आणि त्याच काळात पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला. पाऊस थांबला, अन्नधान्य संपले, भूक आणि मृत्यू सर्वत्र पसरला. या असह्य संकटातून मुक्ती मिळावी म्हणून सर्व देवांनी हिमालयाच्या शिवालिक पर्वतात आदिशक्ती जगदंबेची उपासना केली. देवतांच्या यज्ञातून तेजस्वी रूपात देवी प्रकट झाली. तिच्या नेत्रातून अमृतासारखा जलप्रवाह वाहू लागला. देवीने 100 नेत्रांनी पर्जन्यवृष्टी केली. पृथ्वी पुन्हा हिरवीगार झाली. वनस्पती, भाजीपाला, धान्य सर्वत्र उगवू लागले. म्हणूनच देवीला शताक्षी शाकंभरी असे नाव मिळाले. शाक म्हणजे भाजी, भरी म्हणजे परिपूर्ण करणारी, म्हणूनच शाकंभरी. देवीने केवळ पोषणच केले नाही तर अधर्माचा अंत केला. महाभयंकर युद्धात देवी शाकंभरीने दुर्गमासुराचा संहार केला आणि तिलकारण्य वनाला पुन्हा शांती, धर्म आणि संतुलन प्राप्त झाले. देवी वनात प्रकट झाली आणि ती शंकराची अर्धांगिनी असल्यामुळे तिला बनशंकरी किंवा वनशंकरी म्हणू लागले. 7व्या शतकात बादामीच्या चालुक्य राजांनी बनशंकरी देवीला आपली कुलदेवी मानले. मूळ मंदिर चालुक्य काळातील असले तरी 1750 साली मराठा सरदार परशुराम आगळे यांनी मंदिराचा पुनर्निर्माण केला. आज देवीचे हे पवित्र मंदिर कर्नाटकासह महाराष्ट्रातील हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात भव्य बनशंकरी शाकंभरी जत्रा भरते. या उत्सवात रथयात्रा, नौका उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असतो. ही कथा आपल्याला शिकवते की देवी म्हणजे केवळ संहार नव्हे तर पोषण, पालन आणि करुणेचे सर्वोच्च रूप आहे. बनशंकरी देवी आपल्याला शिकवते अन्नाचा सन्मान करा, निसर्गाशी समन्वय ठेवा आणि संकटात इतरांसाठी आधार बना. जिथे भूक असते तिथे मातृशक्ती प्रथम धावून येते.